बोईसर हे पेसा ग्रामपंचायत आहे आणि हे काटकरपाडा ही आदिवासींची वस्ती आहे आणि ह्या ठिकाणच्या आदिवासी महिलांनीच उमेदचे गट बनवले आणि गटातून ग्रामसंघ बनवला आणि त्यांचा गौरी ग्रामसंघ हा आता एक आदर्श असा ग्रामसंघ आहे। तर ह्या ग्रामसंघाविषयीच आता आपण माहिती घेणार आहोत। माझं नाव राजविनी राजाराम वळवी। उमेद अभियानांतर्गत गौरी महिला ग्रामसंघाची मी अध्यक्ष आहे। आमचा गौरी महिला ग्रामसंघ बोईसर काटकरपाडा येथे आहे। माझ्या ग्रामसंघामध्ये आमच्या सर्व आदिवासी महिला आहेत आणि आम्ही उमेद अभियानामध्ये आल्यामुळे आमचा ग्राम अभियानात येण्याआधी आमच्या महिला शेती आणि घरकाम करायच्या। पण हे गौरी ग्रामसंघाचं कार्यालय आहे आणि आज सर्व स्वच्छता मोहिमेसाठी निघालेले आहेत। चला या दीपिकाने पावडा घ्यावा। दीपिकाने घेतले हातात बघ झालं तेवढं। हां, व्हेरी गुड। आमच्या झाडाला एक सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव मेघाली विद्याधर नवरे। उमेद अभियानांतर्गत भारतीय स्वयंसहायता समूहामध्ये मी सदस्य आहे। माझा गट 10 ऑक्टोबर 1916ला स्थापन झाला। गट स्थापन झाल्यानंतर आम्ही गट तयार केला, परंतु त्याची पुढची वाटचाल आम्हाला काहीच माहिती नव्हती। त्यानंतर आम्हाला इथं आमच्या काटकरपाड्यावरच्या CRP अंजलीताई यांची ओळख झाली। त्यांच्या माध्यमातून तिने आम्हाला उमेद हे काय आहे, त्याची उमेदची काय ओळख आहे, उमेद महिलांसाठी काय काम करतं ह्याची माहिती सांगितली। माझी या ग्रामसंघामध्ये लिपिका म्हणून सप्टेंबर 19 पासून मी लिपिका म्हणून या ग्रामसंघात काम करते। इथं काम करत असताना प्रत्येक महिलेशी, प्रत्येक गटाशी माझा संबंध आला। त्यानंतर महिला ह्या उमेदच्या येणाऱ्या योजनांचा उपयोग करून घेऊन कशी आपल्यात सुधारणा घडवत गेली हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं। तसंच बरेच आमच्या गटात आमच्या टोटल ग्रामसंघामध्ये 27 गट समाविष्ट आहेत। हे करत असताना आम्ही प्रत्येक गटातल्या महिलेच्यापर्यंत पोहोचलो आणि ह्या माझ्या मदतीला CRP ताई, दोघी CRP ताई उद्योगपती यांची मदत मला होते। प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्येक गटापर्यंत जातो, प्रत्येक गटाचे रजिस्टर तपासतो, त्यांचे लेखी अद्ययावत आहेत नाही का बघतो, त्यांची अंतर्गत कर्ज वसुली कशी आहे हे सगळं बघतो। आमच्या ग्रामसंघाचे लेखे खूप अद्ययावत आहेत। 6-6 महिन्याला ऑडिट केलं जातं, अंतर्गत ऑडिट पण होतं। त्याच्यामुळे आमचा ग्रामसंघ हा अगदी व्यवस्थित आणि चांगला ग्रामसंघ आहे। अजून येणाऱ्या योजना, बाकीच्या अजून गटांच्या संदर्भातली माहिती ही आमच्या CRP अंजलीताई तुम्हाला सांगते। नमस्कार, माझं नाव अंजली अजय बारगा। माझा गट 3 मार्च 2016 रोजी मी स्थापन केला आणि जीवदानी गट स्थापन केल्यानंतर
मला अजून काही गट बनवायचे होते. त्याच्यासाठी मी 5-6 गट बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि माझ्या गावातील 6 गट स्थापन करून मी गौरी ग्राम संघ तयार केला. गौरी ग्राम संघामध्ये 5 गट नव्याने जोडले. नंतर हळूहळू मी असे करून 15 गट गौरी ग्राम संघाला जोडले. उमेदमध्ये येण्याआधी मी एक गृहिणी म्हणून होती आणि हळूहळू उमेद अभियानामध्ये आल्यानंतर मला खूप काही माहिती होत गेली आणि CRPची निवड झाली. CRPची निवड 2017ला झाली आणि प्रशिक्षण घेऊन मला खूप काही माहिती भेटली. त्या ग्रामसंघाला 27 गट जॉईन झालेले आहेत. 27 गटामधून 18 गटांना RF आलेला आहे आणि दुसऱ्या गटांचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत. आमच्या गौरी ग्रामसंघाला ऑफिस नव्हतं. ऑफिससाठी पण आम्ही 5 गटातल्या महिला एकत्र येऊन ऑफिससाठी खूप प्रयत्न केले. आम्हाला आमच्या गौरी ग्रामसंघासाठी ऑफिस पण भेटलं. गौरी ग्रामसंघाचा CIF निधी महिलांना देऊन त्या महिलांनी त्यांची स्वतःचा व्यवसाय छोटा मोठा चालू केलेला आहे आणि मला खूप आनंद आहे की आमच्या गौरी ग्रामसंघाच्या महिला जास्तीत जास्त महिला स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांचे व्यवसाय सुरू आहेत.